we are going to discuss about the PCA, which is called as a principal component analysis. It is also type of unsupervised machine learning algorithm. Okay, unsupervised machine learning च्या अंडर हा अल्गोरिदम येते. ओके, सो लेट्स स्टार्ट वन बाय वन की PCA काय आहे एक्झॅक्ट आणि त्याच्या कन्सेप्ट बाकीच्या अल्गोरिदमपेक्षा कुठे वेगळी आहे. ओके, सीट फीचर्स आपण सिलेक्शन टेक्निक तर पाहिले होते, आठवते आतापर्यंत पाहिले ना? येस सर. आलास? हो सर, मी मेसेजेस नव्हतं पाहिलं. ठीक आहे. ओके, सो प्रिन्सिपल कॉम्पोनंट अनालिसिसमध्ये पहा. सो फीचर सिलेक्शन टेक्निक्स आपण ऑलरेडी पाहिल्यात. सो PCA इट इज द फीचर एक्स्ट्रॅक्शन टेक्निक. ओके, सिलेक्शन म्हणजे माहिती आहे तुम्हाला की लाईक सपोज माझ्याकडे 100 फीचर आहेत, तर 100मधले ना जे इम्पॉर्टंट आहेत तेच फीचर्स मी घेईन, बाकी अनवॉन्टेड किंवा नॉईज असणारे फीचर्स ना, इरेलेव्हंट फीचर मी ते रिमूव्ह करून टाकेन बाय युजिंग फीचर सिलेक्शन मेथड. म्हणजे तुमच्याकडे लाईक सेट ऑफ फीचर्स असेल, त्यामध्ये फक्त तुम्ही रिलेव्हंट किंवा जे कामाचे ते फीचर घेता. जस्ट ॲज 100पैकी तुम्ही 80 फीचर्स घेता जे कामाचे, 20 फीचर तुम्ही सोडून देतात. ओके, बट असे सोडून देत नाही. यू आर युजिंग सम फीचर सिलेक्शन टेक्निक्स, यू आर युजिंग सम लॉजिक. ओके, सो दॅट्स हाऊ इट वर्क्स. देन कमिंग टू नाव PCA, विच इज अ फीचर एक्स्ट्रॅक्शन टेक्निक. सिलेक्शन आणि एक्स्ट्रॅक्शनमध्ये काय फरक आहे सांगतो. सिलेक्शन आत्ता जस्ट क्लिअर करून घेतलं. एक्स्ट्रॅक्शनकडे येतो. सो एक्स्ट्रॅक्शनमध्ये काय करतो, वी आर एक्स्ट्रॅक्टिंग द इन्फॉर्मेशन फ्रॉम एक्झिस्टिंग सेट ऑफ फीचर्स अँड क्रिएटिंग अ न्यू डेटा सेट फॉर फ्युदर ऑपरेशन. तुमच्याकडे जो काही ओरिजिनल डेटा सेट असेल किंवा जे काही फीचर्स असतील, त्या फीचर्सपासून तुम्ही नवीन फीचर्स क्रिएट कराल, नवीन डेटा सेट क्रिएट कराल. ओके, आणि तो नवीन क्रिएट केलेला डेटा सेट तुम्ही पुढे यूज कराल. गेटिंग माय पॉईंट? येस. येस सर. आहे ते डायरेक्ट ना त्यामधलं काढत होतो. ओके, आता इथं काय करतो आपण, डायरेक्ट काढत नाही, आपण त्यावरती काय त्यांना जे काही सेट ऑफ फीचर्स आहेत त्यापासून एक नवीन डेटा सेट क्रिएट करतो आणि पुढच्या ऑपरेशनसाठी ते यूज करतो. सिम्पल एक्झाम्पल सांगतो. ओके, एका बाउलमध्ये ना तुमच्याकडे रॉ राईस आहे. रॉ राईस इंग्लिशमध्ये जो आपण तुम्ही राईस म्हणतात ना, तांदळाला राईसच म्हणतात आणि भाताला पण राईस म्हणतात. आय मीन जे कच्चं आहे त्याला पण राईस म्हणतात आणि जे प्रोसेस आहे त्याला पण राईस म्हणतात. ओके, सो जस्ट अजून तुमच्याकडे रॉ राईस आहे, मराठीमध्ये सांगितलं तुम्हाला जास्त समजेल. एका बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये तांदूळ आहेत. ठीक आहे, सो त्यापैकी जेवढे पाहिजे ना तुम्ही घेतात आणि तेच खाऊन टाकतात तांदूळ. सिम्पल, इट्स कॉल्ड ॲज अ फीचर सिलेक्शन टेक्निक. ओके, एक्स्ट्रॅक्शनमध्ये काय करतात, जे तुमच्याकडनं वाटीभर तांदूळ आहेत ते कंप्लीट घेतात तुम्ही. ओके, त्याला बॉईल करतात. ठीक आहे, म्हणजे जे आहे त्यापासून तुम्ही नवीन काहीतरी फॉर्म करता किंवा प्रिपेअर करतात आणि त्या बॉईल केलेल्या राईसमधनं ना जेवढा पाहिजे फक्त तुम्ही तेवढा घेतात. गॉट द डिफरन्स सिलेक्शन अँड एक्स्ट्रॅक्शन? येस सर. ओके, पण इंटरव्ह्यूला हे एक्झाम्पल देऊ नका, हे तुम्हाला एक्झाम्पल समजावून मी सांगितलं आहे एक्झॅक्ट एक्स्ट्रॅक्शनमध्ये काय इम्पॅक्ट किंवा काय चेंज येतो आहे. तर यामध्ये सेट ऑफ फीचर्स असतील, त्यापासून नवीन डेटा सेट बनवतो आणि त्यानंतर जो काय डेटा सेट बनला आहे तो फर्दर ऑपरेशनसाठी वापरतो. ओके, सो कम हिअर. जर तुम्ही इफ यू able to see my screen, you can see x1 x2 x3 x4 x5 टोटल इंडिपेंडंट फीचर आहे, y हे डिपेंडंट फीचर आहे. ओके, सो पहा, हे तुमचं ना ओरिजिनल डेटा सेट असेल. आपण एक्स्ट्रॅक्शनमध्ये काय करायचो, सॉरी सिलेक्शनमध्ये, तर यापैकी लाईक x1 x3 इम्पॉर्टंट आहे, बाकी इम्पॉर्टंट नाही तर मी सोडून द्यायचो आणि हे फक्त वापरायचो. गॉट इट? असं चालायचं सिलेक्शन. नाव कमिंग टू द एक्स्ट्रॅक्शन पार्ट. हा तुमचा कम्प्लीट डेटा सेट आहे. ठीक आहे, सो या हा क्लब केला किंवा मर्ज केला तर यापासून नवीन डेटा सेट मी तयार करेल. या सगळ्यांपासून इनिशियली PC1 तयार झाला. ओके, त्यानंतर PC2 PC3 PC4 लाईक दॅट. ओके, मल्टिपल डेटा सेट गेट विल कंबाईन. ओके, सो आणि हे जे का पुढे तयार झालेलं आहे हे तुम्ही ना तुमच्या मॉडेल ट्रेनिंगला किंवा मॉडेल इव्हॅल्युएशन जे काय असेल तिथं वापराल हा डेटा सेट नवीन. ओके, आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी, आता असं नाही की यामध्ये अल्गोरिदम उडवतात म्हणजे ॲक्युरेसी कमी होईल किंवा लाईक डायरेक्ट 90%वरनं 50% अशातला भाग नाही. तर मायन्यूट डिफरन्स येतो आहे, भरपूर जास्त डिफरन्स येतो किंवा कधी डिफरन्स पण येत नाही. ओके, सपोज ओरिजिनल इथं 98% असेल, इथले फीचर जरी उडवले तरी मोस्ट ऑफ द केसेस या फीचर हा जो डेटा सेट आहे हा 88 देईन, हा 13% देईन, हा 1%. ओके, बट फायनल जे काय तुमचं असेल ते 98%च असेल फायनल ॲक्युरेसी. ओके, पण हे कशाच्या बेसिसवर सिलेक्शन करतात किंवा याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे, तर याला आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर ज्या तुम्ही ना M2 आणि M3मध्ये कन्सेप्ट शिकला असाल. ओके, अप्लाइड मॅथमॅटिक्स असेल किंवा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स जे काय असेल त्या आय थिंक M1ला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स होतं, राईट? येस सर. आणि M2 पार्ट 2 असते ना. ओके, बट ॲज आय रिमेंबर डिग्रीला ना
जो काय M4 होता, कारण आमचं डिग्रीला डायरेक्ट सेकंड इयर होतं. सो वी हॅव M4 विच इज अप्लाइड मॅथमॅटिक्स अँड M3 अप्लाइड मॅथमॅटिक्स आणि M4 विच इज न्यूमेरिकल मेथड. सो डिग्रीसाठी होतं. बट डिप्लोमासाठी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स होतं. त्यानंतर M1 M2 असे काहीतरी भरपूर होते, 3 होते. ओके, लिटिल बिट फाईन. सो सेकंड जो M2 होता डिप्लोमाचा, त्यामध्ये आयगन व्हॅल्यू आणि आयगन वेक्टर कन्सेप्ट होत्या. आणि डिग्रीचा जर तुमचा आय थिंक M3 और M4 डिग्री आय मीन युनिव्हर्सिटी सिलेबस चेंज होतो, बट स्टील 3, 3rd और 4th सेमिस्टरमध्ये या कन्सेप्ट येते. आय होप तुम्ही तुमचा डिप्लोमा पण झाला आहे, डिग्री पण झाली, तुम्हाला या गोष्टी माहिती असतील. सो नो नीड टू गो इन डेप्थ की लाईक आयगन वेक्टर किंवा आयगन व्हॅल्यू काय, राईट? झाले ना कॉलेजला? आता M3 झालं. M4 क्लासेस पण चालू करू. नको सर. ओके, सो अनसुपरवाइज मशीन लर्निंग, अनसुपरवाइज मशीन लर्निंगमध्ये आपण PCA पाहत आहोत. ओके, सो बेसिकली अनसुपरवाइजचा टाईप आहे. ओके, आणि मेनली हे व्हॅरियन्सवरती काम करते. ओके, सो PCAमध्ये ना तुम्हाला जर मॅक्झिमम इन्फॉर्मेशन गेन पाहिजे असेल तुमच्या डेटा सेटपासून किंवा डेटापासून, तर देअर शुड बी ऑलवेज हाय व्हॅरियन्स असेल तर मॅक्झिमम इन्फॉर्मेशन गेन असेल. आणि हे तुमच्यासाठी मॅक्झिमम इन्फॉर्मेशन गेन चांगलं असेल, कारण प्रिडिक्शनचे जे काही रिझल्ट्स असेल किंवा जे आउटपुट असेल ते चांगलं भेटेल किंवा ॲक्युरेट भेटेल एकदम. ओके, सो देअर शुड बी हाय व्हॅरियन्स. ओके, फर्स्ट ऑफ ऑल फीचर घेऊज PC1 वरती जे मी सांगितलं ती, दॅट ऑल द फीचर इज लाईक PC2 सिमिलरली गोज अप टू लाईक PC5. आयगन व्हॅल्यू आणि आयगन वेक्टर इज डिफरंट फॉर PCA. ओके, प्रत्येक जो काय तुमचा PC आहे प्रत्येकासाठी आयगन व्हॅल्यू आणि आयगन वेक्टर या वेगवेगळे असतील. त्यानंतर PCA हा अनसुपरवाइज्ड मशीन लर्निंग अल्गोरिदम आहे, त्यामुळं इन दिस केस नो नीड टू कन्सिडर टार्गेट कॉलम. इन दिस केस Y कॉलम इज absent. ओके, सो इट्स टोटली डिपेंड्स ऑन द व्हॅरियन्स. PCA पूर्ण कम्प्लिटली आणि पूर्ण डिपेंड हा फक्त व्हॅरियन्सवरती असतो. व्हॅरियन्स 0 म्हणजे ऑल द डेटा पॉईंट्स आर सेम. ओके, त्यात गेन काही असणार नाही, सगळे डेटा पॉईंट सेम असतील. द कॉलम इज नॉट प्रोव्हाइडिंग एनी इन्फॉर्मेशन टू द मॉडेल. आणि ज्यावेळेस व्हॅरियन्स 0 असतो त्यावेळेस तुमचं इन्फॉर्मेशन गेन काहीच नसेल किंवा 0 असेल, आणि त्यावेळेस ना कॉलम काही ना इन्फॉर्मेशन वगैरे प्रोव्हाइड करत नाही मॉडेलला. ओके, सो आय कॅन से दॅट दिस कॉलम इज नॉट प्रोव्हाइडिंग एनी इन्फॉर्मेशन टू द कॉलम, आय मीन द मॉडेल. व्हॅरियन्स शुड बी द हाय, then and then you will get the information again high. Clear? Yes, sir. काय पाहिजे? 0. Now, okay. जे मी सांगितलं त्याचं व्हॅरियन्स शुड बी, व्हॅरियन्स जर 0 असेल तर काय, नॉट प्रोव्हाइडिंग एनी इन्फॉर्मेशन गेन. ओके, सो व्हॅरियन्स हाय असला पाहिजे म्हणजे इन्फॉर्मेशन गेन हाय असेल. नाव इफ यू चेक द ग्राफ, प्लॉट, वॉट एव्हर यू कॅन से, और डायग्राम. ओके, वायवरती मी V2 प्लॉट केले, व्हॅरियन्स V2, आणि इथं V1 प्लॉट केला X वरती. ओके, X1 आणि X2. आता यावरती जर मी लाईन्सचं प्लॉट करत असेल, व्हर्टिकल झाले हा हॉरिझॉन्टल. ओके, इफ यू चेक V1 आहे त्याचा एरिया जास्त किंवा V1 जास्त मोठा दिसते ॲज कम्पेअर टू V2, राईट? हा, सर. V1 आहे एवढं V2 आहे. ओके, सो या केसमध्ये आय कॅन से इन दिस केस V1 इज ग्रेटर दॅन V2, राईट? Yes. Yes, sir. जर एकाचा व्हॅरियन्स शिकला तर एकाचा जास्त आणि एकाचा कमी आहे. क्लिअर? सो इन दिस हा. केस V1 इज ग्रेटर दॅन V2. अँड टू गेट द मॅक्झिमम व्हॅरियन्स, आणि जर मॅक्झिमम व्हॅरियन्स पाहिजे असेल तर या केस म्हणजे अशी केस ॲप्लिकेबल असली पाहिजे. त्या ठिकाणी ना V1 जास्त असेल, V2 कमी असेल, तर कसं ओळखायचं, तर असा सिनारिओ असेल. आणि अशा सिनारिओमध्ये तुम्हाला मॅक्झिमम V1 साठी व्हॅरियन्स भेटेल. सिम्पल. ना आणखी एक गोष्ट सांगतो, क्रिकेट पाहता सगळेजण मॅच? Yes, sir. ओके, सो जो काय ना बॅट्समन आहे तो येत आहे समजा, बाकीचे बॉलर, फिल्डर जे काय असतील आणखी बॉलिंग करणारे सगळ्यांना लोक आजूबाजूला असतात, राईट? काही ग्राउंडच्या बाहेर जातात दुसरीकडे कुठे, तर सीधेच असतात ना सगळे? नाही, sir. ओके, हा, sir. सो फाईन. सो मला सांगा, जर तुम्हाला क्रिकेटची मॅच बघायची असेल, ओके, तर जस्ट मी द क्विक क्वेश्चन, तर मला सांगा, मी हा इथं नंबरिंग देतोय, हा 1 आहे. ओके, दिस विल बी 2, दिस विल बी 3, 4, just a minute, let me check, 5, and this will be 6. ओके, फाईन. सो अशी नंबरिंग आहे. मला सांगा, या टोटल 6 पोझिशन आहे. तर तुम्हाला जर क्रिकेटची मॅच ना व्यवस्थित किंवा चांगल्या मॅनरमध्ये पाहायची असेल
तर कोणती पोझिशन तुम्हाला सुटेबल असेल? 4. ओके, बाकी 3. कोणी म्हणू नका मी टी वरती मॅच बघतो त्यामुळे डोंट टास्क. 3. प्रियंका मी मॅच बघत नाही असं म्हणू नका. 3, 4, 5 तिन्ही पण ठिकाणी का तिन्ही ठिकाणी बसणार का तुम्ही? अर्धी मॅच इथं, अर्धी मॅच म्हणजे अर्धी मॅच व्यवस्थित नाही. मग 3 तिकीट घ्यावे लागतील मग. बेस्ट 4th वर. ओके, सेकंड झालं क्लिअर? हा सर. ओके, द बेस्ट पोझिशन इज 3 and 5. रिझन इज दॅट 1 ला बसत असाल तर तुम्ही ना जो बॅटिंग करतो ना एकदम त्याच्या पाठीमागे असाल, ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचं काही दिसणार नाही. 2 ला असाल तर फक्त ना 1 साईड व्ह्यू दिसेल. 3 and 5 विल द बेस्ट कारण तुम्हाला ना सगळं दिसतंय. 4th असेल तर एकदम तोंडावरती येतो बॅट्समन आणि जो काय बॉलिंग आहे तो पण तुमच्या समोरासमोर आहे. सो 3 and 5 विल द बेस्ट पोझिशन. सो नेक्स्ट टाइम ऑनवर्ड जर कोणी विचारलं इंटरव्ह्यूवरनं किंवा तुम्हीच गेलात मॅच पाहायला तर लक्षात असू द्या 3 and 5 विल द बेस्ट पोझिशन. ओके, क्लिअर? ओके सर. Okay, so variance maximum. Okay, so in this case na variance maximum असेल तर in this case we will get the maximum information again. Our goal is in PCN case to get the maximum variance. Okay, number of features is equals to number of PCA after reduces the number of the okay तिला ठीक आहे मी पुढे सांगेन, ती पुढे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ओके, जेवढे काही नंबर ऑफ फीचर्स असतील तेवढे नंबर ऑफ PCA कंपोनेंट्स तयार होतात or फॉर्म होतात. Okay, or less than that also. So I can say that number of features tends to or equals to number of PCA after reduces to the number of or less than that also. Okay, initially माझ्याकडे number of feature 5 असतील तर जे काय PCA component generate होतात either ते 5 असतील किंवा त्यापेक्षा कमी पण असू शकतात. Okay, now coming to the second case. या केसला जर तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्व करत असाल तर हे ज्या लाईन आहे तुमच्या ही समजा इथून लाईन कुठेतरी पास केली किंवा डेटा पॉईंट समजा आणि इकडे दुसरे डेटा पॉईंट्स आहेत. V1 इथं टच झाला आणि V2 इकडे टच झाला. इफ यू चेक व्हॅरियन्स दोघांचं सेम असेल का वेगळं असेल? वेगळा असेल सर. कसा सांगा? सांगा सांगतो सांगा की मग. सर V1 ला व्हेरियन्स जास्त असेल V1 ला व्हॅरियन्स जास्त असेल का? कारण जे पण काही डेटा पॉइंट्सच्या ज्या लाईन्स आपण जसं पाहायला गेलं तर इकडं जरा जास्त वाटतंय असं ऑब्झर्व वाटतंय. अरे मी काय म्हणले PCA मध्ये आपण डिस्टन्स बघतो लाईन मारत नाहीत. लाईनचा प्रश्न कुठे आला? इथे मी जर लाईन ओढली तर झालं. आता हे झाले ना बरोबर. आपण डिस्टन्स बघतो PCA मध्ये झाले दोघांची लाईन लेंथ तेवढीच येतो इथं. एक मिनिट हे स्ट्रेट झाली लाईन मग दोघांची सर सेम असेल सेम. मग कसं असा पुष्कर क्लिअर झालं बाकीच्यांना? येस सर. व्हॅरियन्स कुणाचा जास्त असेल या केसमध्ये? दोघांचा अप्रॉक्सिमेटली सेम असेल. V1 इज इक्वल्स टू V2 अप्रॉक्सिमेटली. बिकॉज ज्यांना कळालं नसेल त्यांनी सांगा आता आपण मी क्लिअर करतो. कोणी एखाद्या कळालं नाही? क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. ठीक आहे, पहा दुसरी थर्ड केस. या केसमध्ये पहा ही तुमचं ना V1 हा तुमचा V2 ठीक आहे. सो या लाईन आहेत ना तर इथं आल्या आणि इथून इथं गेल्या. या आहेत ती लाईन इथं आल्या आणि इथून इथं गेल्या. ओके, ओरिजिनल इथं काहीतरी एक लाईन असेल नंतर फॉर्म झाली लाईन इथं किंवा मग अशी काहीतरी समजा. ओके, ते थोडं भरपूर ना पुढे जायला लागले पाठीमागं आले तो एक मिनिट ठीक आहे. सो अशी काहीतरी दुसरी लाईन असेल. अशी काहीतरी असेल समजा. ओके, सो मला सांगा आता व्हॅरियन्स कुणाचा जास्त असेल V1 की V2? ही असा इथपर्यंत ठीक आहे आणि बाकी मला सांगा व्हॅरियन्स कुणाचा जास्त असेल V1 की V2? V1 चा व्हॅरियन्स जास्त असेल. ओके, फर्स्ट केसमध्ये सपोज हे जर असं असेल डिस्टन्स दोघांचं सेम असेल तर काय असेल व्हॅरियन्स?
अरे डिस्टन्स दोघांचं म्हणजे हे सेम असेल तर काय असेल म्हणतोय, हे असं असेल. व्हेरियन्स पण सेम असेल. मला सेम असेल सर व्हेरियन्स. मग मी तेच म्हणतोय ना, एवढा विचार हा. करून का सांगता किडनी मागल्यासारखं. ठीक आहे. सो देन कमिंग टू द नेक्स्ट. ठीक आहे, राहू द्या, इरेज होत नाही. झाला. ठीक आहे. आता दुसरा सिनारिओ, त्यामुळं V1 इज इक्वल्स टू अप्रॉक्सिमेटली V2. ओके. बट असा सिनारिओ जिथं ना इथून काहीतरी जस्ट ॲझम आणि त्याला इन्क्लाइन करतो. फाईन. सो हा इथून इथं जातोय आणि याची इन्क्लाइन लाईन बघितली ना 45ची, तर अशी काहीतरी आहे. पण नंतर हा असा जातोय. ओके. आणि हा फक्त इथं स्ट्रेट जातोय. सो मला सांगा फर्स्ट लाईन खाली जास्त व्हॅरियन्स असेल की सेकंड? ही कम्प्लीट एक लाईन आहे आणि ही आहे ती एक कम्प्लीट लाईन आहे. व्हॅरियन्स कोणत्या जास्त असेल, याचा का याचा? हां, फर्स्टवाली काढलेली. ही काढलेली. येस. राईट. सो इन दिस केस V1 इज ग्रेटर दॅन V2. आय होप इट हॅज बीन क्लिअर. हां सर. बाकीचे कॉम्पोनंट्स वगैरे आहेत. हा सपोज PC1 असेल, हा तुमचा PCO. अगेन जर चेक केलं ना डिस्टन्स वगैरे वाढत जाते, याच गोष्टी आहेत. नथिंग लाईक दॅट. ओके. या साईडला लेस डिस्टन्स, या साईडला मॅक्स डिस्टन्स, आय मीन व्हॅरियन्स. बाकी या गोष्टी बाहेर राहतात, चेंज होत राहतात. जो काय असेल PC1 PC2 या गोष्टी चेंज होत राहतात, तर व्हॅरी होत राहतात. ओके. जसं तुम्ही वरती किंवा खाली मूव्ह व्हाल किंवा शिफ्ट व्हाल तसं. सो सपोज हे जर तुमच्याकडे नंबर्स असतील व्हॅरियन्ससाठी, तो विच विल द बेस्ट? हे व्हॅरियन्सचे नंबर असतील तर तुमचं बेस्ट व्हॅरियन्सची व्हॅल्यू कोणती असेल यापैकी? जे पण मोठा असेल अरे 26. मग तुम्हाला विचारते, मला विचारू नका बेस्ट क्वेश्चन. हा म्हणजे मी एक्सप्लेनेशन भाजी जे केली पण असेल मोठा उत्तर असेल देऊ नका. 26. आता तर 8:35 झालात. जे मोठे असेल ते, अरे मला कळते मोठे नंबर, तुम्हाला विचारते कोणते? 26. 26. ओके. इंटरव्ह्यूला जर असे उत्तर दिले ना, त्यानं लॅपटॉपमध्ये घुसून मारेल. ठीक आहे. सॉरी. ओके. नाव कमिंग टू द नेक्स्ट. ओके. सो या केसमध्ये पण पहा, इथं पण PC1 आणि PC2 सगळ्या गोष्टी असतील. ओके. व्हॅरियन्स थोडं बाजूला ठेवू, फक्त डायग्राम सध्या समजतो. हा तुमचा X1 असेल, हा तुमचा X2 असेल, हा तुमचा PC1 कॉम्पोनंट असेल, हा तुमचा PC2 असेल. ओके. त्यामुळे लाईन्स वगैरे प्लॉट केले असेल. बेसिक डायग्राम जी आतापर्यंत आपण पाहिली होती. ओके. जस्ट ॲझूम तुमच्याकडनं 50 डेटा असेल किंवा 50 फीचर्स होते. ओके. त्या केसमध्ये पण 100% 95% ॲक्युरेसी होती. सपोज ओरिजिनल जे काय 100 होते त्यास पण 95% ॲक्युरेसी होती. इफ यू आर गोइंग फॉर द फीचर एक्सट्रॅक्शन ऑफ द फीचर सिलेक्शन, वॉट इट विल बी. 100ला असताना 95 होती, तर 50ला गेल्यानंतर पण तुम्हाला 95 असू शकते. राईट. सो याचा अर्थ नाही की असा नाही की सपोज 100 फीचरवरती मला 100% ॲक्युरेसी भेटते, तर 50 फीचरवरती 50% ॲक्युरेसी भेटेल, असा बिलकुल भाग नाही. क्लिअर? हां सर. नेक्स्ट स्टँडर्ड रूल. नंबर ऑफ प्रिन्सिपल कॉम्पोनंट्स इज इक्वल्स टू ऑर लेसर दॅन नंबर ऑफ फीचर्स इन डेटा सेट. जे काय PC1 और PC2 फॉर्म होतात ते एकतर ना तुमच्या डेटा सेटमध्ये फीचर जेवढे आहेत किंवा कॉलम जेवढे आहेत त्याचे एकतर इक्वल टू असतील किंवा त्याच्यापेक्षा लहान असतील. क्लिअर? हेच आहे या इथं मी जे सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केलं ना तेच सांगितलं आहे. नंबर ऑफ प्रिन्सिपल कॉम्पोनंट्स इज लेसर दॅन ऑर इक्वल्स टू नंबर ऑफ फीचर्स इन डेटा सेट. आता मला सांगा, माझ्या डेटा सेटमध्ये 100 फीचर्स आहेत. ओके. आणि आय एम गोईंग विथ द फीचर एक्स्ट्रॅक्शन. तर PCला किती फीचर भेटू शकतात? एनी गेस? 100 किंवा 100 पेक्षा कमी. ठीक आहे. पहा पुढे. व्हॅरियन्स आठवते कोणाला? लिनियर रिग्रेशनमध्ये पाहिलं होतं. येस. का असते व्हॅरियन्स? एरर सांगू नका, फॉर्म्युला स्क्रीनवरतीच आहे. एरर असते. व्हॅरियन्स म्हणजे एरर. वा, भारतरत्न गोज टू यू. बायस म्हणजे एरर. व्हेरियन्स म्हणजे डेटा किती स्प्रेड आहेत म्हणून. ओके. प्रियंका, बायस व्हॅरियन्स? सॉरी सर, माझं चुकलं. प्रियंका आहात ना? हो सर. मग व्हॅरियन्स डेटा डेटा पॉइंट. काय डेटा पॉईंट?
अथर्व थोडं आहे बरोबर. हां मी सांगू सर बरं. सांगा. सर जे पण दोन आपले डेटा सेट्स आहेत त्याच्यामधला डिफरन्स. ओके, आपण हे यामध्ये शिकलो होते ते बायस व्हॅरियन्स बेस्ट फिट मॉडेल, सॉरी अंडर फिटिंग ओव्हर फिटिंग. द डिफरन्स बिटवीन हां, टू हां. डेटा सेट ऑफ ॲक्युरेसी इज कॉल एज अ व्हॅरियन्स. ओके, ते पण बरोबर आहे. आणि व्हॅरियन्स जे आता पाहतो ते पण बरोबर आहे. व्हॅरियन्स इज नथिंग बट द स्प्रेड. व्हॅरियन्स शोज द स्प्रेड अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द डेटा. हे पण बरोबर आहे. ठीक आहे. सो लक्षात असू द्या, व्हॅरियन्सचा फॉर्म्युला आहे समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बारचा स्क्वेअर डिवाइड बाय एन. अँड या इन दिस केस व्हॅरियन्स विल गिव्ह द रिझल्ट. ओके, और मॅक्झिमम इन्फॉर्मेशन. व्हॅरियन्स जास्त असेल तर रिझल्ट पण इन्फॉर्मेशन गेन मॅक्झिमम असेल, म्हणजे इन्फो किंवा प्रिडिक्शनला आणखी बेस्ट असेल तुमच्या. इफ द डेटा पॉईंट्स आर लाईक अबो द वर्स्ट केस, एखादी केस दाखवतो जिथं कोणती केस घ्या जिथं व्हॅरियन्स एकदम खराब होता. ओके, त्या केसमध्ये तुमच्या प्रिडिक्शनमध्ये हाय इम्पॅक्ट होतं किंवा बॅड इम्पॅक्ट होईल. सो यू विल गेट द रॉंग रिझल्ट ऑल्सो. सो यू विल गेट द बॅड रिझल्ट और द रॉंग रिझल्ट. अँड इन दिस केस द प्रिडिक्शन ऑल्सो फेल्स. सो व्हॅरियन्स इज डिफरन्शिएबल. ओके, आणखी महत्त्वाची गोष्ट, कधीतरी इंटरव्ह्यू विचारेल की वाय ओनली व्हॅरियन्स, व्हॅरियन्सेस का घेत होतो आपण. द रिझन इज दॅट व्हॅरियन्स विल गिव्ह द रिझल्ट मीन्स मॅक्झिमम इन्फॉर्मेशन. इफ द डेटा पॉईंट्स लाईक अबो केस, मगाची जी मी केस दाखवली होती एकदम वर्स्ट केस असेल त्या केसमध्ये कधी कधी मीन फेल होते. आता हे तुमचंच एक्झाम्पल घ्या. ओके, सपोज एक्स मायनस एक्स बारचा स्क्वेअर दिला आहे मी. ओके, आणि या ठिकाणी एक्स बार इज इक्वल्स टू 0 असेल, जस्ट ॲझ्युम. ओके, आणि ज्या काय व्हॅल्यू आहेत त्या पुटअप केलेल्या एक्स आयच्या लाईक -5 -5 आणि 0 हा तुमचा एक्स बार असेल. सो मला सांगा, याचं जर तुम्ही हे काढत असाल, मीन काढत असाल, तर मीन म्हणजे टोटल नंबरची ॲडिशन असते, असंच काहीतरी ना. येस. Yes, sir. ॲडिशन. Addition divided by. हां, डिवाइड बाय टोटल ॲव्हरेज नंबर थोडक्यात. ऑब्झर्वेशन जे काय असेल ते. ठीक आहे. सो ॲझ्युम करा मी जर मीन काढत असेल. ओके, सो प्लस मायनस 5 किती 0. आणि प्लस 0 0च. 0/3, सॉरी 0 किती टोटल किती ॲझम्पशन होतात चेक करा. हां, हा तुमचा काय बोलतात मेन सेंटर आहे. टोटल 2 ॲझम्पशन करा, बरोबर. हां. किती आलं 0/0 एनी नंबर किती असते. 0ला डिवाइड मी काय पण नंबर केलं तर रिझल्ट काय येतात. Zero. zero, राईट. ओके, सो इनडायरेक्टली आय कॅन से आय एम गेटिंग अ मीन 0. सो अशा केसेसमध्ये वर्स्ट केसेसमध्ये मीन फेल जाऊ शकतोय. सो हा ड्रॉबॅकमधून ओव्हरकम करण्यासाठी आपण व्हॅरियन्सनं गो थ्रू करतो किंवा व्हॅरियन्स यूज करतो. ओके, आता या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करून बघा व्हॅल्यू 0 आणि 5 वगैरे. सो पहा, -5 - 0चा स्क्वेअर असेल फर्स्ट केसमध्ये. सेकंड केसमध्ये +0 - 0चा स्क्वेअर असेल, +5 - 0चा स्क्वेअर असेल अप्रॉक्सिमेटली. सो आन्सर असेल 5चा स्क्वेअर 25, 0चा स्क्वेअर 0, आणि अगेन 5 - 0चा स्क्वेअर इट विल बी अगेन 25. सो 25 + 0 + 25 डिवाइड बाय 3 इज इक्वल्स टू अराउंड 25 - 50, म्हणजे 50/3 अराउंड असेल. राईट. 50/3 किती, जे काय असेल ते तुमचा व्हॅरियन्स असेल. गॉट इट. येस. Yes, sir. ओके, कळलं आता व्हॅरियन्सेस काय यूज करतो, मीन काय यूज करत नाहीत PCA हो सर. ओके, नाव कमिंग टू द नेक्स्ट थिंग. थर्ड पॉईंट, व्हॅरियन्स इज डिफरन्शिएबल मीन्स वी कॅन टेक द पार्शियल डेरिव्हेटिव्ह. तुम्ही व्हॅरियन्सना पार्शियल डेरिव्हेटिव्ह पण घेऊ शकता. सो यू कॅन यूज द व्हॅरियन्स इन PCA. आणखी महत्त्वाची गोष्ट, व्हॅरियन्स शोज द स्प्रेड ऑर द डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटा. व्हॅरियन्स आहे ते डेटा डिस्ट्रीब्युशन किंवा डेटाचं स्प्रेडिंग दाखवायला पण हेल्प करते. ठीक आहे. सो यू कॅन से दॅट. ओके, व्हॅरियन्स वाढला स्प्रेड पण वाढतंय किंवा दोघे एकमेकांशी डायरेक्टली प्रिपोर्शन आहेत. आय कॅन से दॅट. ओके, एक वाढला की दुसरा वाढतं, स्प्रेड वाढला की व्हॅरियन्स पण वाढतोय. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल. हां, आता पुढे लक्षात घ्या, हे जे पुढचे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहेत ना ते महत्त्वाचे नाहीत. सो इफ यू विश यू कॅन स्किप. तुम्हाला जर वाचायचे असतील पाहायचे असतील तर यू कॅन गो थ्रू द सेम. ओके, बट नॉट मॅन्डेटरी, नॉट इम्पॉर्टंट. इंटरव्ह्यू मे कॅन आस्क, सॉरी इंटरव्ह्यू कधीच विचारत नाही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन इंटरव्ह्यूमध्ये, लक्षात असू द्या. बट तुम्हाला कन्सेप्च्युअली स्ट्रॉंग राहायचं असेल, अभ्यास करायचा असेल तर यू कॅन गो थ्रू दॅट. ओके, आणखी महत्त्वाची गोष्ट, बिफोर PCA वी ऑलवेज गो फॉर स्केलिंग. PCA जाण्या अगोदर किंवा PCAची एक्झॅक्ट आपण मेथड परफॉर्म करतो किंवा एक्झॅक्ट PCAचं टास्क परफॉर्म करतो. सो बिफोर PCA वी हॅव टू ऑलवेज गो फॉर द स्केलिंग. सो देर इज नो इफेक्ट ऑफ आउटलायर ऑन डेटा. डेटा असं ना
यावरती इम्पॅक्ट किंवा इफेक्ट होत नाही आउटलायर्सचा. ओके, नेक्स्ट पहा, मॅथमेटिकल कॅल्क्युलेशन आहे. इफ यू विश यू कॅन गो थ्रू, एल्स यू कॅन निग्लेक्ट. ओके, वाय एक्स. ओके, सो ही तुमची लाईन आहे, हा तुमचा ॲक्च्युअल पॉईंट आहे. पी ऑफ एक्स आय वाय एक्स आय आणि y1 x1 y1 हा तुमचा दुसरा पॉईंट आहे, ज्याला x2 y2 म्हणतात. ओके, देन हा जो आहे ते तुमच्या प्रोजेक्शन ऑफ युनिट वेक्टर असेल. ठीक आहे, तुमचा हा युनिट वेक्टर त्याचं प्रोजेक्शन असेल. हा यू बार जो दिसतंय, इट्स कॉल ॲज अ मॅक्सिमम व्हॅरियन्स युनिट वेक्टर इथला. ओके, आणि हा तुमचा हा जो पोर्शन आहे, ही जी लाईन आहे वेक्टर, सो इट विल बी डिनोटेड बाय पी रेस. हा जो आहे डोक्यावरती, हा यानं डेनोट करतात आणि यू हा यानं डेनोट करतात. ओके, सो पहा खाली या. सो आय एम टेकिंग हा जो वर तुमचा पी आणि यू होता, ज्याच्या डोक्यावरती ॲरो होता, ती पूर्ण मी टर्म घेतली. त्यानंतर हा यू वाली टर्म इथे घेतली. ओके, देन टेकिंग द सेम टर्म हिअर, यूची व्हॅल्यू 0 आहे, हा बॉटम. ओके, सो आय एम टेकिंग जशाच तसा 1ला 1. ओके, सो पी बार देन यू बार आणि रेस टू टी डिवाइड बाय 1. याची व्हॅल्यू याचा एखाद्या संख्येला जर 0 भागत असाल तर ती संख्या त्याचे उत्तर असते, त्यामुळे आन्सर जे आहे ते असेल. ओके, नाव एक्स आणि y1 हे 2 कॉम्पोनंट घेतले. हे बाकी ट्रान्सपोज वगैरे तुम्हाला माहीत असेल, अंशाचा छेद छेदाचा अंश, सॉरी रोचा कॉलम कॉलमचा रो, बरोबर आहे ना. येस. येस. सो ट्रान्सपोज करून टाकला याचा सिम्पल, आणि फक्त व्हॅल्यू वेगळे असाइन केल्यात x2 y2. ओके, सिम्पल ट्रान्सपोज केले, लक्षात घ्या. व्हॅल्यू चेंज जरी झाल्या ते ट्रान्सपोज ऑपरेशन तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे, मॅट्रिक्स डिटर्मिनंटमध्ये झालं असेल. तर d1 इज इक्वल्स टू x1 x2 प्लस y2 x2 विच इज कॉल्ड ॲज स्केलार. ओके, नाव आता यामध्ये पहा, यात तुम्हाला डायरेक्शन किंवा कोणतं साईन भेटतंय का, प्लस मायनस असं की म्हणजे क्लिअरली साईन दिले का की याची डायरेक्शन ही आहे, नाही ना. नो. सो इट्स नॉट गिव्हिंग एनी डायरेक्शन. ओके, व्हॅरियन्स ना कधीच डायरेक्शन देत नाही. ओके, बट को व्हॅरियन्स ऑलवेज गिव्ह द डायरेक्शन. ओके, जर तुम्ही पाहिलं असेल तर आपण लिनियर रिग्रेशनमध्ये मी शिकवताना पण सांगितलं होतं का, को व्हॅरियन्स गिव्ह द डायरेक्शन, सॉरी डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड देते डेटाचं, बरोबर. को व्हॅरियन्समध्ये आपण डिस्कस केलं होतं. येस सर. सो को व्हॅरियन्सची जी रेंज आहे, इट्स ऑलवेज व्हॅरीज बिटवीन -∞ टू +∞. को व्हॅरियन्सचा फॉर्म्युला असेल समेशन ऑफ x मायनस x बार इंटू y मायनस y बार डिवाइड बाय n. आता ग्राफकडे या. ओके, ग्राफ 1 आणि हे ग्राफ 2 हे माझ्याकडे 2 ग्राफ आहेत टोटल. ओके, सो मग अशी जे म्हटलं की एक ना हे देईन मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन देईन, एक फक्त मॅग्निट्यूड द्यायचं काम कर. इफ यू चेक द कोव्हॅरियन्स, इट्स गिव्हिंग अ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मॅग्निट्यूड 2.3 आणि डायरेक्शन निगेटिव्ह आहे. बट जर तुम्ही व्हॅरियन्स थ्रू जात असाल ना, व्हॅरियन्स इट विल जस्ट प्रोव्हाइड द मॅग्निट्यूड, नॉट द डिरेक्शन. ओके, सो कोरिलेशन, एक मिनिट कोरिलेशन, कोव्हॅरियन्स डिवाइड बाय प्रोडक्ट ऑफ स्टँडर्ड डेविएशन. आठवत आहे, हे पण आपण लिनियर रिग्रेशनमध्ये पाहिलं आहे. ओके, अगेन कोव्हॅरियन्स इज नथिंग बट द मॅग्निट्यूड प्लस डिरेक्शन. आय कॅन से दॅट द स्प्रेड प्लस डायरेक्शन, इट्स नथिंग बट द कोव्हॅरियन्स. क्लिअर. येस. येस सर. ओके, आता पहा कोव्हॅरियन्स कसा फाइंड आउट करतात. ओके, सो त्यासाठी आपल्याला एक मिनिट इरिज डेटा सेटकडे जाऊ, नाहीतर आय थिंक इथं पण क्लिअर होईल. पाहूत आहे का क्लिअर होण्यासारखं, नसेल तर तिकडे जाऊ. आय थिंक नीड टू गो विथ द इरिज डेटा सेट. ओके, इट्स टेकिंग टाइम. हा तुमचा पीसी आहे. ओके, सो इट इज अ feature extraction technique, extracting the information from the existing set of features and creating a new data set for the further calculation. We will start with the basic importing the libraries and the packages which are required. Pandas, NumPy, scikit-learn, Mescalin किंवा scikit-learn म्हणतात ज्याला. डेटा सेट इम्पोर्ट लोड इरिस. ओके, हा इरिस डेटा सेट आहे. हा ऑलरेडी तुम्हाला डेटा सेट माहिती आहे, आपण भरपूर वेळेस काम पण केलं आहे. सो इम्पोर्ट करून घेतला.
देन आता कोवॅरियन्स फाइंड आउट करायचं आहे. तर मी काय करेल, आपल्याकडे सिम्पल एक फंक्शन आहे, आपण फंक्शन म्हणण्यापेक्षा नॉर्मल लॉजिक किंवा कोड आहे, df.COR वापरा, यू विल गेट द कोवॅरियन्स, राईट, कोरिलेशन फर्स्टली, राईट, COR कोरिलेशन देते, आठवते ना आपण हिट मॅप पेअर प्लॉट वगैरे कॉल होते. ओके, हा येस आणि येस मी हे शिकवलं Yes, की इथून जर तुम्ही लाईन जर अशी मारत असेल ना तर तीच याला मॅच तर इथं 1 येतोय प्रत्येकाचा, 1 पेटल वेट आणि पेटल वेट, कारण त्याचंच त्याच्यासोबत ना रिलेशन जे आहे किंवा कोरिलेशन आहे ते 1 येते. पेटल वेट आणि पेटल वेट रिलेशन 1, पेटल लेंथ आणि पेटल लेंथ रिलेशन 1, कारण त्याच्यासोबत तेवढंच रिलेशन येते 1 येते. नाव कोवॅरियन्स, सो DF ऑफ वॅरियन्स. ओके, सो त्याचा वॅरियन्स काढायचं असेल तरी सॉरी वरती कोवॅरियन्समध्ये लाईन मिस होते. सो कोवॅरियन्स काढायचं असेल तरी यू कॅन डू वन थिंग, DF.COR यूज करा, सॉरी DF.COV यूज करा कोवॅरियन्स. सो DF.COV indicate the spread plus direction and it will give the value for covariance. You can see the value has been printed here. Then variance काढायचं असेल तर simple you can also go with DF.var, variance देऊन जाईल. सो लक्षात घ्या कोरिलेशन, कोवॅरियन्स आणि वॅरियन्स कसा काढतात. क्लिअर? हा सर. तुला डाऊट आहे यामध्ये तिघामध्ये? एकदा परत सांगाल सर नाही. पूर्ण करून? काय नाही कळालं बघा, इथं तुमच्या तिन्ही गोष्टी स्क्रीनवरती आहेत. पाहून घ्या, स्टील काय डाऊट आहे का आणि कशात आहे. समजलं सर. प्रियंका हो सर. ठीक आहे, पहा पुढे. कोवॅरियन्स. ओके, पहा कोवॅरियन्स फाइंड आउट करणं. आता तर मी सांगितलं की बाय डिफॉल्ट फंक्शनचा किंवा कोडचा यूज करून तुम्ही कोवॅरियन्स वगैरे किंवा वॅरियन्स किंवा कोरिलेशन कसं फाइंड आउट करतात. ओके, आय होप यू हॅव गॉट आयडिया अबाउट दिस. ओके, सो जस्ट ॲज अ माझ्याकडे x1 म्हणून हा आहे कोवॅरियन्स ऑफ x1 x1 देन x2 साठी x1 x2, अगेन फॉर x2 इट विल बी x2 x1, कोवॅरियन्स अगेन फॉर x1 x2, sorry x2 x2. Okay, now coming to the next, covariance हा फॉर्म्युला सिंपल जे तुम्ही यूज करतात, समेशन ऑफ xi मायनस x बार इंटू y मायनस y बार डिवाइड बाय n. ओके, देन स्पेसिफिक जर तुम्ही याचा कॅल्क्युलेट करत असाल कोवॅरियन्स तर यू कॅन यूज xi मायनस x बार डिवाइड बाय n. हा तुमचा फॉर्म्युला असेल फायनल, and nothing but हा फॉर्म्युला is तुमचा वॅरियन्स. ओके, सो नाव कमिंग टू द आयगन व्हॅल्यू अँड आयगन वेक्टर. झाले डिग्रीला? डिप्लोमाला? झालं. ओके, सो लॅमडा इज नथिंग बट तुमची आयगन व्हॅल्यू असेल, तुम्ही मॅथमध्ये शिकला असाल तर. ओके, सो मॅट्रिक्स तुमच्याकडे असतात माहिती आहे, लाईक 2x2 असतात, 3x3 असतात, 4x4 असतात, वॉट एव्हर इट विल बी. ओके, सो लक्षात असू द्या, ईच व्हॅल्यू इज having eigenvector किंवा each value as a eigenvector. Okay, so now covariance matrix for the two variable. So suppose हा माझ्याकडे एक मॅट्रिक्स आहे 2 3 4 5 आणि हा दुसरा आहे, हा तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स कळालं? 1 1 0 0. येस. हा इथं 1 1 असेल. ओके, इकडं 0 0 आहे. सो 1 1 इट्स आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, बाकी जर तुम्हाला कन्सेप्च्युअली क्लिअर व्हायचं असेल ना हे काय ते काय, तर तुम्ही ना लेक्चर झाल्यानंतर किंवा फ्री टाईममध्ये चेक करू शकता एकदा M2चं पूर्ण बुक काढून रेडी करायचं असेल. बट इट्स नॉट मॅन्डेटरी की एवढ्या डेप्थमध्ये जाणं गरजेचं आहे तुला भाग, बेसिक माहिती असू द्या. डायगोनल मॅट्रिक्स काय आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स काय आहे, या गोष्टी माहिती असू द्या. आपण नम5मध्ये पण या गोष्टी कव्हर केल्या होत्या आठवत असेल तर, आयडेंटिटी मॅट्रिक्स वगैरे आणि डायगोनल मॅट्रिक्स. सो हिअर कन्सेप्ट रायजेस अगेन आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. ओके, सो इन दिस केस ax इंटू लॅमडा एक्स. ओके, सो देन ही क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व वगैरे करत असेल तर पहा एक्स मायनस लॅमडा एक्स इक्वल्स टू 0 पुटअप केलं, ई टर्म इकडे आणि इकडे 0 असाइन केला. ओके, सो दिस विल बी नो आयगन व्हॅल्यू. आता याचा वेक्टर काढायचं असेल तर आय कॅन डू वन थिंग, ए मायनस जे ओरिजिनल आहे ती लॅमडा आय, हा एक्स मी बाजूला सेपरेट काढला, ठीक आहे, बार दिला, हा एक्स बार झाला, इज इक्वल्स टू 0. इट्स कॉल्ड ॲज तुमचा आयगन व्हेक्टर. ही आयगन व्हॅल्यू कोणती आहे, एक्स मायनस लॅमडा एक्स इज इक्वल्स टू 0. दिस विल बी युअर आयगन व्हॅल्यू. आयगन वेक्टर हा असेल ए मायनस लॅमडा आय इंटू एक्स बार इज इक्वल्स टू 0. दिस विल बी नो युअर आयगन वेक्टर.
कमिंग टू द नेक्स्ट पार्ट. ओके, लक्षात असू द्या, फॉर इच मॅट्रिक्स फाइंडिंग लॅमडा व्हॅल्यू विल बी दिअर. ओके, अँड फॉर इच आयगन व्हॅल्यू विल फाइंड अ न्यू आयगन वेक्टर. रिपीट करतोय, फॉर इच मॅट्रिक्स वी आर फाइंडिंग अ लॅमडा व्हॅल्यू. ओके, आणि प्रत्येक लॅमडा व्हॅल्यूला त्याची काहीतरी आयगन व्हॅल्यू असेल. अँड फॉर इच व्हॅल्यू, आय मीन टू से इच आयगन व्हॅल्यू, वी हॅव टू फाइंड न्यू आयगन वेक्टर. किंवा सिम्पल एक गोष्ट लक्षात असू द्या, फुट नोट, इच आयगन व्हॅल्यू हॅविंग अ डिफरंट आयगन वेक्टर, किंवा प्रत्येक आयगन व्हॅल्यूला एक आयगन वेक्टर असेल. क्लिअर? फुट लाईन प्रत्येक आयगन व्हॅल्यूला आयगन वेक्टर असेल. फाईन. येस. Yes, sir. Okay. To know more about matrix, matrix of value, we go for the determinant calculation. Okay. कशी काम करतात मॅट्रिक्स वगैरे त्यासाठी आपण डिटर्मिनंट कॅल्क्युलेशनला जाऊ. सो पहा, ए मायनस लॅमडा आय देन इज इक्वल्स टू फर्स्ट मॅट्रिक्स तुमचा 2 3 4 3 मायनस लॅमडा, आणि हा तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, नाव कमिंग टू द नेक्स्ट, ए मायनस लॅमडा इज इक्वल्स टू 2 मायनस लॅमडा. ओके, देन 3 मायनस लॅमडा, व्हॅल्यू जशा तशा 4. आता पहा हे कसं आलं, हे नाही याला मल्टिप्लाय. ओके, ही टर्म 2 लॅमडा. ओके, देन 3ला पण 1 आहे राईट, सो 3 लॅमडा 1. देन हे 0 आहे त्यामुळे याचं काही हे होत नाही, सो 3ला 3 4ला 4. ओके, डिटर्मिनंटमध्ये आहे, डिटर्मिनंट कॅल्क्युलेशन आहे. सो तुमचा हे आन्सर आला 2 मायनस लॅमडा 4 3 मायनस लॅमडा. ओके, देन कमिंग टू हिअर एक्झाम्पल दिलं आहे मी, a1 a2 1 2 a2 1 a2 2. ओके, त्याला क्रॉस मल्टिप्लाय केलं, a1 1 1 a2 a2 इथं आला, a1 1 2 a2 1 इथं आला. म्हणजे ही कंप्लीट टर्म आहे, ही कंप्लीट टर्म. आता पुढे पहा नेक्स्ट स्टेपला येतोय, हे आहेत ना तुमचं जे काय भेटले पुढे असंच होऊन जाईल याचं. सो लाईक इट विल बी गेट कॅल्क्युलेट लाईक 2 मायनस लॅमडा म्हणजे 2 मायनस लॅमडा इंटू 3 मायनस लॅमडा, ही टर्म इथं आली. त्यांच्या आहे त्रिकोण 12, सो मायनस 12 हीच टर्म आपण यूज करतो. ओके, हा फॉर्म्युला आहे समजा. सो याला कॅल्क्युलेट करा, 3 इंटू 2 6, देन अगेन यू विल गेट 2 लॅमडा 3 लॅमडा प्लस लॅमडा इंटू लॅमडा, लॅमडाचा स्क्वेअर इंटू मायनस 12ला 12 जशाच तसा. परत मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन यूज करा, लॅमडाचा स्क्वेअर इंटू 5x मायनस 6a. तुम्ही जरी नव्हते मराठी 10वीमध्ये शिकला असाल मॅथमॅटिक्स, किंवा 4थी 5वीला पण असे मॅथमॅटिक्स झाले, पॉलिनॉमियल इक्वेशन वगैरे आठवते? येस सर. उडाले येस. डोक्यूमधनं. सो एक तुमची इक्वेशन भेटतं ज्याला पॉलिनॉमियल इक्वेशन भेटतात, आणि फायनली विल गो टू नो सॉल्व द इक्वेशन, सेम इक्वेशन. सो लॅमडा एक्स लॅमडा स्क्वेअर मायनस 6 लॅमडा प्लस लॅमडा मायनस 6 इज इक्वल्स टू 0 असेल. लॅमडा मी यातनं कॉमन करून घेतला, आय मीन एक बाजूला काढला, लॅमडा ऑफ लॅमडा मायनस 6 प्लस लॅमडा मायनस 6 इज इक्वल्स टू अगेन इक्वल्स टू 0. ही टर्म जशाच तशी, ही टर्म जशाच तशी घेतली. ठीक आहे, देन आता तुम्हाला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्यात. सो फायनल आउटपुट विल बी लाईक समथिंग, लॅमडा इज इक्वल्स 6, लॅमडा इज इक्वल्स टू 1. लॅमडाची व्हॅल्यू काय भेटल्या 6 आणि 1, बट इट शुड बी द मायनस 1. तर इथं प्लस आहे तर मायनस होते, मायनस आहे तर प्लस होते. सो दॅट्स वाय इट इज प्लस 1 अँड इट इज मायनस 1. अँड दोज आर दी आयगन व्हॅल्यू. डिसेंडिंग ऑर्डर सेट केल्या, सो इट विल बी 6, मायनस 1. फर्स्ट विल बी 6, सेकंड विल बी दी मायनस 1. क्लिअर? आयगन व्हॅल्यू. येस सर. नाव आयगन वेक्टर. शक्यतो हे तुम्हाला शिकवायची गरज नाही, तुम्हाला ऑलरेडी सगळं झालेलं आहे, कारण तुमच्या सरांनी भरपूर शिकवलं असं चांगलं असं वाटतं मला तुमच्या रिस्पॉन्सवरनं. कसं शिकवलं मॅथ पुष्कर? पुष्कर बहुतेक नेटवर्कचा इश्यूमुळे लेफ्ट झालाय. ओके, प्रियंका सरांनी चांगलं शिकवलं का मॅथ लॉकडाऊनमध्ये? लॉकडाऊन मध्ये होतं सर. लॉकडाऊन होतं का नव्हतं? होतं. ओके, आयगन व्हॅल्यू बट आणखी वेळ आहे, यू कॅन डू. ओके, आणि असं नाही की डेटा सायन्समध्ये एकदम मॅथ ना एकदम हाय लेवलचं लागते असं नाही. तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स येत असेल, तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील ना, दॅट विल बी द मोर दॅन इनफ. एकदम हाय लेवल किंवा PhD मॅथमॅटिक्समध्ये असायची गरज नाही. ओके, आयगन वेक्टर a minus lambda I x is equals to 0. सेम अगेन एव्हरीथिंग विल बी हॅपन सेम हिअर. सगळं जशाच तसेच काही वेगळं होणार नाही इथं. ओके, सो इथं 2 - 6 असेल. फर्स्ट लॅमडा व्हॅल्यू जी काय तुम्हाला 6 एक घेतली तो वेगळा पार्ट आहे. सो इथे इनिशियली मी 6 पुटअप करतोय, 6 पुटअप केलं, देन हे सगळं सॉल्व करा. ओके, त्यानंतर
यामध्ये फक्त ना 7.8 जो घेतला आहे मी जस्ट फॉर एक्झाम्पल पर्पजसाठी घेतलं. याचा ना कुठेच रिलेशन नाही रिअल लाईफमध्ये किंवा कुठेच कॅल्क्युलेशन दिसणार नाही. फक्त ॲडजस्टमेंट किंवा मायनर ॲडजस्टमेंट किंवा तुम्हाला समजावून म्हणून 7.7 आणि 8 घेतले. बाकी जसे असत असेल काय प्रॉब्लेम नाही. सो हे जर तुमचं x1 आणि x2 इथे फायनल भेटतं ना, दिस विल बी आयगन वेक्टर असेल या व्हॅल्यू. हा फ्लो जशा तसा आहे. वरती जो पाहिला आपण तोच फ्लो आहे. सो आय थिंक देअर इज नो नीड टू एक्सप्लेन अगेन अँड अगेन. गो थ्रू द वन्स. तुम्हाला काय डाऊट असेल लेक्चर झाल्यानंतर किंवा नोट शेअर केल्यानंतर मला सांगा, मी सांगतो. ओके, सो नाव कमिंग टू द नेक्स्ट. ह्याला जर तुम्ही सॉल्व वगैरे करत असाल हा तुमचा आयगन वेक्टर असेल 7/8. त्यानंतर ओरिजिनल मॅट्रिक्स होता 100/2 आय मीन 1000/2 गुणिले 2 असं म्हटलं तरी चालेल ओरिजिनल मॅट्रिक्स. आणि 2/2 हा तुमचा कोव्हॅरन्स मॅट्रिक्स आहे. फाईन. सो नाव व्हॉट हॅपन्स, ओरिजिनल मॅट्रिक्स आणि कोव्हॅरन्स मॅट्रिक्स दोन्हीला तुम्ही घ्या सोबत. किंवा तुम्हाला आठवत असेल तर आपण काय करत होतो, प्रिन्सिपल पी सी इज इक्वल्स टू पीच्या डोक्यावरती हा ॲरो प्लस क्यूच्या डोक्यावरती हा ॲरो. ओके, सो युझिंग टाइप लॉजिक अगेन हा तुमचा ओरिजिनल मॅट्रिक्स आणि हा तुमचा कोव्हॅरन्स मॅट्रिक्स दोघाला घ्या सोबत इंटू सिम्बॉल वापरून. दोघांमध्ये 2 कॉमन आहे. सो उडवून टाका. बाकी काय राहते 1000 आणि 1. सो PC1 इज इक्वल्स टू 1000 इंटू 1 म्हणजे ऑब्वियसली 1 आय मीन 1000 राईट. 1000 गुणिले 1000च ना. येस सर. येस सर. ओके, सो दॅट अबाउट द PC1 कसा कॅल्क्युलेट करतात, आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर कसा वापरतात, डेटा सेट कसा येतोय, हा सगळा फ्लो होता. PC1चा फ्लो क्लिअर झाला कसा काढतात किंवा कसा नाही. येस सर. नाव Sir. डिकम्पोजिशन. एकदा तुम्ही मित्रमंडळी लेक्चर झाल्यानंतर ह्या एकदा कन्सेप्ट बघा तुम्ही मॅथच्या. आयगन डिकम्पोजिशन काय आहे, डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये जायचं असेल तर आयगन डिकम्पोजिशन काय असतं. कारण कोड आणि कन्सेप्टच्या बेसिसवरती तर मी घेतोय, बट डेफिनेशनच्या बेसिसवरती तुम्हाला जायचं असेल तर किंवा डेफिनेशन प्रिपेअर करायचं असेल तर यू कॅन गो ऑर एक्सप्लोर गुगल सर्च मारा, डेफिनेशन भेटून जाते. बट डेफिनेशनचा असा कोणी विचार नाही, बट तुम्हाला माहिती असायच्या तर असू द्या. सो आयगन डिकम्पोजिशन. सो यामध्ये 2 आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर. आता जस्ट मी ज्याबद्दल सांगितलं ते. त्यानंतर रूट्स. ओके, सो पहा numpy.polynomial इम्पोर्ट पॉलिनॉमल हे तुम्हाला लायब्ररी इम्पोर्ट करायला लागेल जर तुम्हाला त्यासोबत डील करायचं असेल तर. सो पहा P1 बाकी हे तुम्हाला पॉलिनॉमियल इक्वेशन वगैरे माहिती असतील झालेले आहेत. हे जर इक्वेशन असेल तर याच्या व्हॅल्यू कशा काढायच्या ABC 10वीला झालं असेल, 8वी ते 10वीच्या मध्ये झालं असेल. ओके, देन P1 इज इक्वल्स टू पॉलिनॉमियल. हे नंबर मी पास करतो 6, -5, -1 आणि P1 डॉट रूट्स घेतोय तर ॲरे मला असं काहीतरी भेटेल -1 आणि 6. ओके, कमिंग टू द आयगन व्हॅल्यूज. मॅट्रिक्स इज इक्वल्स टू np डॉट रँडम डॉट रँडम 10,20 साईज इक्वल्स 3/3 मीन्स रो 3 आणि कॉलम 3 मॅट्रिक्सला मॅट्रिक्स जशा तसा फ्रेंड केला रिझल्ट हे भेटले. ओके, नाव आयगन व्हॅल्यू. सो हे नॉर्मली तुम्ही मी जे तुम्हाला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन सांगितलं ना रिअल लाईफमध्ये किंवा इथं पायथनमध्ये किंवा तुम्ही ज्युपिटरमध्ये कोड करत असताना तेवढे मॅन्युअल कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. यू कॅन जस्ट सिम्पली यूज द कोड. आयगन व्हॅल्यू काढायची असेल तर np डॉट ALG मीन्स लिनियर अल्जेब्रा डॉट EIG आणि व्हॅल्स आणि मॅट्रिक्स पास करा. तुम्हाला जे काय आयगन व्हॅल्यू असतील त्याच्या तुम्हाला इथं आयगन व्हॅल्यू भेटून जाते. ठीक आहे. आयगन वेक्टर फाइंड आउट करायचे असतं तर यूज अगेन द सेम लॉजिक. आयगन व्हॅल इंटू आयगन वेक्टर इज इक्वल्स टू np डॉट लिनियर अल्जेब्रा डॉट EIG and matrix. It shows the eigenvalues. ठीक आहे. आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर कसे फाइंड आउट करायचे. हां सर. ओके, इथं परत आयगन व्हॅल्यू तुम्हाला भेटले. नाव कमिंग टू द वेक्टर पार्ट. सो आयगन वेक्टर टाईप करा, शिफ्ट एंटर मारा, तुम्हाला 3/3चा हे भेटेल आयगन वेक्टर. देन जो का तुमचा इरीज डेटा होता, ओके, त्या डेटा सेटमध्ये चेक करायचं असेल तर यू कॅन ऑल्सो यूज द सेम लॉजिक. ओके, सो फॉर एक्झाम्पल पर्पजसाठी दिलेलं आहे EIG वाल EIG वेक्टर np डॉट लिनियर अल्जेब्रा डॉट EIG df डॉट कोव्हॅरन्स सेम. ओके, सेम कॅल्क्युलेशन यूज केले आहेत. जर तुम्हाला वेक्टर्स आयगन वेक्टर आणि आयगन व्हॅल्यू जर फाइंड आउट करायचे असतील तर यू कॅन यूज द सेम लॉजिक. कोड आहे तर फक्त रन करायचं, शिफ्ट एंटर. नाव ट्रान्सफॉर्मेशन इंटू द ओरिजिनल शेप. ओके, ओरिजिनल शेपमध्ये ट्रान्सफॉर्म करायचं असेल तर कसा हा भाग आहे तो आपण एक स्टेप नंतर पण पाहिजे असेल तर पाहून घ्या. ओरिजिनल डेटा साईज फॉर एक्झाम्पल 150 × 4 आहे. आयगन व्हॅल्यूज 4 आहेत. फॉर आयगन व्हॅल्यू सपोज
4.22 आहे. देन ट्रान्सपोज ऑफ आयगन वेक्टर त्याला जर ट्रान्सपोज केलं तर 4x1 भेटेल. ओके, देन हे जर तुम्ही कॅल्क्युलेट करत असाल तर पी सीची व्हॅल्यू जे काय असेल तर इट विल बी अराउंड 150 into 1. ओके, म्हणजे आपण पी सी काय म्हणतात ओरिजिनल फीचर्स किंवा कॉलमपेक्षा एकतर कमी असेल किंवा एकतर बरोबर असेल, बरोबर. हो. सो मग मे बी जे काय तुम्हाला पी सी 1 भेटतील ते एकतर तुमच्या जे काय कॉलमचा काउंट आहे, जे काय फीचरचा काउंट आहे, एकतर त्याच्या बरोबर असतील किंवा त्याच्यापेक्षा कमी असतील. जस्ट ॲज मी या केसमध्ये 1 आले किंवा 4 आलेत असं समजा. क्लिअर? येस सर. ओके, नाव हे होतं ते आयगन डिकम्पोजिशन बद्दल होतं. आयगन डिकम्पोजिशन नंतर पुढे आहे थेरॉटिकल पार्ट आहे. ओके, हाय डायमेन्शन, लोअर डायमेन्शनिंग, देन PC1 PC2, फाइंड कोवॅरियन्स, आता जस्ट हे घेतलेलं आयगन डिकम्पोजिशन, आत्ताच्या व्हॅल्यूज. ओके, ट्रान्सफॉर्मेशन, ओरिजिनल डासेट आणि आयगन वेक्टर. ओके, आणखी एक केस आहे. ओके, ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आता जे मी सांगितलं ना तुम्हाला मग अशी तिथं 1000 गुणिले 1000 आलं होतं आणि 2 आणखी काहीतरी आली होती. सॉरी, 1000 गुणिले 2 आणि 2 गुणिले 1 असं काहीतरी आलं होतं, बरोबर. सो अजून तुमच्याकडनं λ1, λ2, λ3 अशा तुमच्याकडे आयगन व्हॅल्यू आहेत. ओके, सो फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा काहीतरी. सो यामध्ये 1000 into 3, 3 into 1 असेल. सेम इथं पण 3 काढला जाईल, 3 काढला जाईल, 3 काढला जाईल, 1 राहते. म्हणजे PC1 मध्ये 1000 into 1, 1000 into 1 आणि 1000 into again PC1, PC2 and PC3, and this will be your complete principal component. That's why PC, and this is PC1, PC2 and PC3. Now हे मगाशी जे तुम्हाला ॲज अ प्रिन्सिपल सांगितलं की कसं काम करते प्रिन्सिपल कॉम्पोनंट अनालिसिस, त्याचा वर्किंग प्रिन्सिपल मला इन शॉर्ट तरी चालेल. ओके, कंबाईन द एक्झिस्टिंग फीचर सेट ऑफ फीचर अँड फॉर्मिंग द न्यू फीचर फ्रॉम देम अँड यूज फॉर ऑपरेशन किंवा कॅल्क्युलेशनसाठी. ओके, नेक्स्ट हे जे मग मी ॲक्युरेसीबद्दल सांगितलं, PC1 सपोज 75 असेल, PC2ची एवढी असेल तेवढी असेल, फायनल जे काय असेल ते इज इक्वल टू अराउंड 95, 98 जी काय ओरिजिनल ॲक्युरेसी त्याच्या आसपास. ओके, नाव हे महत्त्वाचं आहे. आय थिंक विप्रोच्या का कोणाच्या तरी इंटरमध्ये एका स्टुडंटला विचारलेलं. ओके, असू द्या, माहिती असू द्या. सो पहा, PCA कोणकोणत्या केसेसमध्ये फेल होऊ शकते. सो फर्स्ट केस फॉर PCA टू गेट द फेल, असं काहीतरी ड्रॉ केलं असेल, समजा तुमचे x1 y2 जे काय असेल, x1 x2 असतील किंवा y1 y2 जे काय असायचे असेल. ओके, जर व्हॅरियन्स जर सेम असेल ना तर देअर इज नो इम्पॅक्ट ऑफ PCA और नो इम्पॅक्ट ऑफ PPCA. ओके, सो इन सच केसेस ऑर सिनारिओज आपण तर म्हणतो व्हॅरियन्स हाय असला पाहिजे. ओके, पण व्हॅरियन्स जर सेमच असेल तर आउटपुट किंवा इन्फॉर्मेशन गेन 0 असेल. सो त्यामुळं या केसमध्ये PCA फेल होऊ शकतं. या केसमध्ये PCA काम करणार नाही. कधी तर व्हॅरियन्स सेम और इक्वल असेल. आता पहा, या सेंटरपासून पहा, प्रत्येक जे काय डेटा पॉईंट्स आहेत त्यांचं अंतर ना जवळपास सेम आहे किंवा इक्वल आहे. डिस्टन्स स्प्रेड झाले आहेत ना सेंटरपासून तेवढ्याच अंतरावरती, बरोबर. हो. ओके, so that's why variance will be same and no impact. हाँ सर. And that's why PC will get fail. Second case, आता इथं पण पहा, हे जे काय आपण प्लॉट केलेत याचं डिस्टन्स आणि याचं सपोज याचं तेवढंच आहेत ना हे दोघं, एवढ्या डिस्टन्सवरती कुठे ना कुठे प्लॉट झालेत, हे पण प्लॉट झालेत. ओके, तसं जर तुम्ही कॅल्क्युलेट करत असाल नॉर्मली याचं डिस्टन्स याचं डिस्टन्स याचं डिस्टन्स जे काय आहे सो सगळ्याचं डिस्टन्स ना अप्रॉक्सिमेटली सेम असेल. बिकॉज ना एकमेकांशी पॅरलल सिमेट्रिकल आहेत असं म्हटलं तरी चालेल हे सगळे, बरोबर. सो दॅट्स वाय इन दिस केस ऑल्सो वी विल गेट द सेम व्हॅरियन्स. सो देर इज नो इन्फॉर्मेशन गेन अगेन. सो PCA विल नॉट वर्क इन दिस केस अगेन. थर्ड, यामध्ये पण पहा दोन्ही इक्वल आहेत. अगेन here also variance will be constant or the same. So that's why PCA will again fail. Suppose PC1 50 असेल, PC2 50 असेल तर कॉन्स्टंट व्हॅरियन्स आहे त्यामुळे PC अगेन फेल जाईल. त्यानंतर अगेन या केसमध्ये पण पहा हा सिमेट्रिकल आहे शेप. ओके, आता मी खालचा वरचा वेगळा होता, खालचा मी थोडा वेगळा ड्रॉ केला, बट चेक करा ओरिजिनल जी साईन वेव्ह आहे ती ना सिमेट्रिकल आहे, बरोबर. सो या केसमध्ये पण जो काय व्हॅरियन्स असेल तो कॉन्स्टंट असेल. रिझन किंवा फूट लाईन की असं का होतंय तर एक स्टँडर्ड प्रिन्सिपल लक्षात घ्या. इफ डेटा इज सिमेट्रिकल अबाउट एनी ॲक्सिस
then PCA will not work. In such cases constant variance will occur. परत सगळा सांगतोय किंवा असं म्हणा जिथं कॉन्स्टंट व्हॅरियन्स असतोय तशा केसेसमध्ये, किंवा जर डेटा कोणत्याही ॲक्सेसला जर सिमेट्रिकल असेल तर PCA तशा केसमध्ये वर्क करत नाही, PCA विल गेट फेल. ओके, हा टोटल सपोज तुमचा पीच आहे. तुम्ही ना शिकला असाल मॅथमॅटिक्समध्ये किंवा जे काय असेल, हा जो काय आहे तुमचा तो टोटल पीच आहे किंवा याला स्पॅन पण म्हणतात. 1 पीच 2 पीच जे असेल ते. पुष्कर यामध्ये येस सर, गिअर मध्ये झाले. गिअरमध्ये असेल किंवा परत यामध्ये ते काय तर होतं मेजरमेंट, कोणता सब्जेक्ट होता? मेजरमेंट अँड कंट्रोल, MMC येस सर, काहीतरी असेल, होतं. त्यामध्ये पण अशा गोष्टी होत्या, पीच वगैरे. ओके, सो असं द्या, पुष्कळला समजायला इझी जाईल, कोरिलेट करायला, म्हणून त्याला एक्झाम्पल झालं, कारण त्यांनी त्या सेम कन्सेप्ट पाहिल्या. सो हेलिकल ग्रूज वगैरे असतात किंवा जे काय असेल, सो पीच स्पॅन असतात. सो इथं तुम्ही त्याला बाकीच्यांनी स्पॅन म्हटलं तरी चालेल किंवा पीच म्हटलं तरी चालेल, बट पीच म्हणायला पीचवाली कन्सेप्ट ना पुष्कळला इझी जाईल म्हणून मी सांगितलं. ओके, सो इट्स कॉल ॲज 1 पीच और 1 स्पॅन. So here a constant variance, so PCA will not work and it is called as sine wave pattern. Clear? येस सर. Okay, so उद्या आहे ते आपण हे पाहणार आहोत. डिजिट डेटा सेट आहे, तो डेटा सेट आपण PCA साठी पाहणार आहोत. चालेल? हा सर. ओके, उद्याचा इथं आहे डेटा सेट. आय थिंक ही फाईल आहे डिजिट डेटा सेट. ठीक आहे, सो उद्या ही वाली फाईल पाहणार, ज्यामध्ये कोड असेल PCA मध्ये. ओके, चालेल? चालेल सर. ओके, याच्या मी नोट्स तुम्हाला शेअर करतोय. सॉरी, आज जे काय झालं त्याच्या नोट्स आणि उद्याचा डेटा सेट आहे त्याचे आपण नोट्स पाठवतोय. पाठवू की कसं करू? पाठवून ठेवा सर. तर पाठवा. ठीक आहे, आय एम शेअरिंग अ नोट्स फॉर हे कम्प्लीट फोल्डर्स मी पाठवतोय. एकदा गो थ्रू करा, आपण राहिलेला पोर्शन उद्या पाहू. चालेल? चालेल सर. हा सर. ओके, ओके. फाईन. आणि मोस्ट प्रोबॅबली उद्या तुमचं ना PCA संपत आहे. चालेल. आफ्टर द PCA we will start with directly SVM.